नमस्कार, बीसीएन सिटी न्यूज मध्ये मी मनीषा शिरतुरे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। बघूया आजचे विशेष वृत्त। राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेला सुरुवात। औषधी विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद। सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे येत्या 25 डिसेंबर पासून सर्वाधिक वापरात येणारी 620 औषधे कमी दरात विकली जाऊ लागतील। दिनांक 10 डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाचा परिणाम म्हणून या औषधांच्या किमती 40 ते 90% कमी होतील। नवीन दर लागू करण्याचे निर्देश सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन देण्यात आले आहे। नवीन औषध नियंत्रण आदेश सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। देशामध्ये दरवर्षी जवळपास 3% लोक केवळ उपचारांच्या खर्चामुळे दारिद्र्य रेषेच्या खाली जातात, असे औषध मानक नियंत्रण संघटनेचे सहाय्यक औषध नियंत्रक मनोज टोंगरा यांनी सांगितले। देशातील आजारांचा संसर्ग व त्यामुळे होणारे मृत्यू याचे प्रमाण पाहून दरवर्षी ही यादी बदलता येईल। येत्या काही वर्षात रुग्णांच्या उपचारावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नवे धोरण मैलाचा दगड ठरू शकते। डॉक्टर राम मनोहर लोधिया रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर एम वली यांनी म्हटले आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 348 औषधांचे फॉर्म्युले NEDL श्रेणी समाविष्ट केले आहे। त्याद्वारे सर्वाधिक वापरातील 620 औषधांची निर्मिती होणार आहे। सर, ग्राहकांवरती मेडिकलचा फरक काय होणार आहे? ते जे कमी झालेले आहेत, किमती कमी झालेल्या आहेत, तर ग्राहकावर काय फरक होणार आहे? सध्याच्या परिस्थितीत जे काही महत्वाची औषधी आहेत, जसं टीबीवर, मधुमेहावर ह्या ज्या लागणाऱ्या औषधी आहेत, बऱ्याच वेळा पैसे कमी असले तर औषधी कमी घेतो, 30 दिवसाच्या 15 दिवसाची औषधी घेतो आणि त्याचा डोस पूर्ण होत नाही। त्यामुळे ग्राहकांना निश्चितच याचा फायदा होईल। भुसावळ शहरात दिनांक 15 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सकाळी 9 वाजता राष्ट्रीय एकात्मता दौड संपन्न झाली। देशाची अखंडता व एकात्मतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या महान कार्याची स्मृतीनिमित्त जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या रूपाने राष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी गुजरात येथे सुरू केले आहे। या देशव्यापी कार्यात देशातील सर्व देशभक्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नरेंद्रजी मोदी यांनी रन फॉर युनिटी या राष्ट्रीय एकात्मता दौडमध्ये सहभागी होण्याबाबत विनंती केली होती। साधारण एकता दौडचं महत्व काय? एकता दौड म्हणजे ही वल्लभभाई पटेल यांच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ही संकल्पना आहे। महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या अन्न व औषध प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवायांच्या निषेधार्थ दिनांक 16 ते 18 डिसेंबर रोजी औषधी विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद हा पुकारण्यात आला आहे व दिनांक 18 डिसेंबर रोजी औषधी विक्रेते हे नागपूर विधान भवनावर धडक मोर्चा नेणार आहे। महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अन्न व औषध प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवायांच्या निषेधार्थ दिनांक 16 ते 18 डिसेंबर रोजी औषधी विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद हा पुकारण्यात आला आहे। दिनांक 18 डिसेंबर 2013 रोजी नागपूर विधान भवनावर धडक मोर्चा या ठिकाणी निघणार आहे। परंतु मोर्चा का? शासन व प्रशासनाच्या आडमुठे धोरणाच्या निषेधार्थ, कायद्याच्या चुकीचा अर्थ लावून बेकायदेशीर कारवायांच्या विरोधात, क्रॉस पॅथीत प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या बाबतीत संदिग्ध भूमिकेबाबत, तसेच OTC औषधांच्या विक्रीबाबत शासन व प्रशासनाच्या घुमगाव भूमिकेच्या निषेधार्थ, शासन निर्मित समितीचे उदासीन धोरण व वेळकाढूपणाच्या निषेधार्थ हा मोर्चा नागपूर विधान भवनावर धडकणार आहे। शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित PR पाटील प्राथमिक विद्या मंदिर व शिशु विहार भुसावळ आयोजित शहरी पातळीवरील रंगवळण स्पर्धा दिनांक 15 डिसेंबर रोजी NK नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाली। या स्पर्धेत सर्व शाळेतील 4 ते 5 वयोगटातील जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित PR पाटील हंबर्डीकर पूर्व प्राथमिक विद्या मंदिर व शिशु विहार भुसावळ आयोजित शहरी पातळीवर रंगभरण स्पर्धा दिनांक 15 डिसेंबर रोजी NK नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाली। स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील सर्व 4 ते 5 वयोगटातील जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेत संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब PR पाटील, सेक्रेटरी प्रमोद नेमाडे,
विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका छाया चौधरी, लिपिक हिरामण इंगडे, शिशुविहार सुपरवायझर निलिमा चौधरी या उपस्थित होते. स्पर्धेत परीक्षक म्हणून गरुडे सर, SL सोनवणे, हेमांगी पाटील हे होते. स्पर्धा प्रमुख वंदना खडसे ह्या होत्या. परदेश संस्थेचे अध्यक्ष NK नारखेडे, उपाध्यक्ष एन नारखेडे, चेअरमन PR पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिशुविहार व इंग्लिश मीडियम शिक्षिका तसेच मदतनीस व शिपाई वर्ग यांनी परिश्रम घेतले. परिसर भुसावळ शहर आणि परिसर यातील सर्व शाळांसाठी आज रंगभरण स्पर्धा चालू आहे आणि याचे वयोगटात 4 ते 5 या वयोगटातील सर्व भुसावळ शहरातील व परिसरातील विद्यार्थी येथे आलेले आहेत, ज्यांनी याच्यात कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. बघूया यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. सेल 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 वुडन क्राफ्ट बाजार भुसावल वासियों के लिए लेके आया है खास फर्नीचर सेल. उत्तर प्रदेश के बेहतरीन कारीगरों द्वारा बनाए हुए इस फर्नीचर के प्रदर्शन को देखने और खरीदने का मौका हाथ से मत जाने दीजिए. इसमें आप खरीद सकते हैं महाराजा सोफा, बेबी सोफा सेट, डाइनिंग सेट, डबल बेड, कॉर्नर टेबल, साइड बोर्ड, गार्डन चेयर्स, राइटिंग टेबल, स्क्रीन रूम पार्टीशन, गैलरी आइटम्स, ओरिएंटल सोफा, टीवी ट्रॉली, सर्विस ट्रॉली, लव सीट, बॉक्स दीवान, गिफ्ट आइटम्स आदि फर्नीचर की अलग अलग वैरायटीज आप यहाँ देख और खरीद सकते हैं. ग्राहकों की खास मांग पर यह प्रदर्शन इतवार को भी खुला रहेगा. सुबह 9 से लेकर रात के 10 बजे तक आप यहाँ खरीदारी कर सकते हैं. हमारा पता है मान रेसिडेंसी, मानसिंह कॉम्प्लेक्स, अपोजिट CSM कॉम्प्लेक्स, जामनेर रोड, भुसावळ. अवघ्या काही दिवसांनी नवीन वर्ष म्हणजे 2014 हे लागत असून भुसावळ परिसरात अनेक दुकानांवर दिनदर्शिका दिसत आहे. यातच हंबर्डीकर बेकरी जवळ सतीश जैन यांचे फार जुने पेपर विक्रीचे दुकान असून यांनी दिनदर्शिकांच्या माध्यमातून सजवलेले दुकान हे एक आकर्षक स्थान हे ठरत आहे. नवीन वर्ष 2014 हे काही दिवसातच सुरू होत आहे. भुसावळ परिसरात अनेक दुकानावर दिनदर्शिका सुद्धा दिसून येत आहे. यातच म्हटले तर हंबर्डीकर बेकरी जवळ सतीश जैन यांचे फार जुने पेपर विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी ते भुसावळमध्ये येणाऱ्या वृत्तपत्र व मासिकांची विक्री हे करीत असतात. यासोबतच दरवर्षाला नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घराघरामध्ये दिनदर्शिका ही लागत असते. या अनुषंगाने सतीश जैन हे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ अशा अनेक भाषांची दिनदर्शिका ते विक्रीला आणत असतात. नवीन वर्षाचे स्वागत हे प्रत्येक जण आपला आनंदोत्सव साजरा करून करीत असतात व लोकांमध्ये व आनंदोत्सव वाढवण्याचे कार्य आपल्या दुकानाच्या दिनदर्शिकांच्या सजावटीने करीत असतात व असेच काही दृश्य या ठिकाणी दिसत आहे. आपल्या दुकानाला संपूर्णतः दिनदर्शिकांनी सजवून लोकांमध्ये येणाऱ्या नवीन वर्षाचा स्वागताचे उत्सव हे विक्रेता करीत असताना दिसून येत आहे व सतीश जैन यांनी दिनदर्शिकांच्या माध्यमातून सजवलेले दुकान हे आकर्षणाचे स्थान ठरत आहे. सुरुवात आणि ग्राहकांमध्ये कॅलेंडर घेण्याची उत्सुकता असते, त्यांच्या जोर का दिसून आला कॅलेंडरमध्ये? लोकांचा जोर तर इतका उत्सुक आहे की सर्वस्वी लोक कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्या घरी नवीन वर्षाचं आकर्षण वस्तू घेऊन जायला राहिले. राष्ट्रीय नेता मेधा पाटकर यांनी काही दिवसापूर्वी पिंपरी सेकम या ठिकाणी भेट दिली होती. यावेळी कंडारी येथील ईश्वर सपकाळे या विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी आपली कला व धाडस दाखवून आपली छाप निर्माण केली. त्यांचे ते धाडस बघून मेधा पाटकर यांनी ईश्वरचे भरभरून कौतुक केले व पुढच्या आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. काही दिवसा अगोदर राष्ट्रीय नेता मेधा पाटकर या पिंपरी सेकम या ठिकाणी त्यांनी भेट दिली. यावेळी कंडारी येथील ईश्वर सपकाळे या विद्यार्थ्यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. ईश्वर सपकाळे या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या कला व रेखाचित्रामुळे याला ओळखले जात असे. या कलेतून याला अनेक पुरस्कार लहान मोठ्या समाजसेवक व पुढाऱ्यांकडून सुद्धा मिळालेले आहे. ईश्वर हा प्रत्येक ठिकाणी आपली छाप टाकत असतो व यातच त्याने पिंपरी सेकम या ठिकाणी सुद्धा आपली छाप टाकली. त्याने या ठिकाणी बच्चा बच्चा लढेगा, आंदोलन छेडेगा अशी घोषणा देऊन राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर व उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकून घेतली. तेव्हा त्यांचे धाडस बघून राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर यांनी त्याचे भरभरून कौतुक केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गायत्री शक्तीपीठ भुसावळ शहरातील गायत्री परिवार ट्रस्ट यांच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर पासून ते 17 डिसेंबर पर्यंत दत्त जयंती व शक्तीपीठ वर्धापन सप्ताहाचे आयोजन हे करण्यात आले आहे. सदर सप्ताहाचे सर्व भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री परिवार ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भुसावळ शहरात गायत्री शक्तीपीठ गायत्री ट्रस्ट यांच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत दत्त जयंती व शक्तीपीठ वर्धापन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी योगा, जाप, हवन आणि विविध संस्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विविध भजनी मंडळाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी सुरू आहे. तसेच दिनांक 14 डिसेंबर रोजी नाना महाराज तराणेकर भजनी मंडळीच्या वतीने सुंदर भजनाचा कार्यक्रम हा संपन्न झाला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने दिनांक 15 डिसेंबर पासून ते 18 डिसेंबर पर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल 74वी युथ राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2013 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ दिनांक 15 डिसेंबर रोजी माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. आयोजक ब्लू टायगरच्या वतीने भुसावळ शहरात महाराष्ट्र राज्य युथ मुलांची अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 15 ते 18 डिसेंबर 2013 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी स्पर्धेत आपली उपस्थिती देऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, कार्यक्रम अध्यक्ष रमेशजी मकासरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष RPI तसेच अनमोल सहकार्य युवा हृदय सम्राट माननीय अनिलभाऊ चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. आयुध निर्माणी इस्टेट भुसावळ मधील हनुमान मंदिराच्या प्रांगणात श्री गणेश मूर्ती, श्री साई मूर्ती व श्री शिव लिंगाची प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 16 डिसेंबर पासून ते 19 डिसेंबर पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात येते. पुन्हा भेटूया अनिता जगणवाणीचा. नमस्कार.